मुनगंटीवारांनी या सगळ्या घोषणा केल्या, अर्थसंकल्प समोर ठेवला, पण विरोधकांना मात्र त्यात फार काही दिसलं नाही। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी काय म्हटलंय हे आपण बघणार आहोत। पण त्याचबरोबर आज बघितलं विरोधकांनी टीका केलेली आहे, पण आज या सगळ्या संदर्भात जो अर्थसंकल्प मांडला गेला, खूप अपेक्षा महाराष्ट्राला होत्या, किती अपेक्षा पूर्ण झालेल्या आहेत, अर्थमंत्र्यांना काय वाटतं हे आपल्याला जाणून घ्यायचंय। स्वतः अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आता आपल्यासोबत आहेत आणि अभिजित करंडे त्यांच्याशी बातचीत करणार आहेत। अभिजित, मुनगंटीवार सर, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। आज अतिशय गदारोळात आणि घोषणाबाजी तुम्ही अर्थसंकल्प सादर केलात, राज्याचा अर्थसंकल्प। या अर्थसंकल्पाकडून खरं तर खूप अपेक्षा होत्या, कारण कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प तुम्ही मांडलात, पण त्यावेळी जबर गदारोळ, घोषणाबाजी आणि कॉमेंटबाजी याच्यामुळे तुम्हाला काहीसा त्रासही झाला अर्थसंकल्प सादर करताना। आता तुमचा आवाज बरा आहे का पहिल्यांदा? नाही, माझा आवाज चांगला आहे आणि विरोधकांचा त्रास काही होऊ शकत नाही, कारण विरोधकांना झटका फटका हे जनतेने दिला आहे। आता यांना कर्ज माफ करायचं नाही, जनतेने यांना माफ करावं, यासाठी कर्जमुक्तीच्या नावाने ही यांची राजकीय युक्ती आहे। यांना काही शेतकऱ्यांशी देणं घेणं राहिलं नाही, 15 वर्ष काही केलं नाही, 15 वर्ष राज्याचा सूड घेण्याचा कार्यक्रम केला आणि आता मात्र कर्जमुक्तीच्या नावाने हे पावन व्हायचा प्रयत्न करताय, एवढंच आहे। आणि म्हणून मी 2 तास पूर्ण भाषण माझं केलं। पण मुनगंटीवारजी, मुद्दा असा होता की या भाषणामधून शेतकऱ्यांना काहीतरी ठोस मिळेल, त्यांना त्यांचा सातबारा कोरा होण्याच्या दिशेने काहीतरी तुम्ही पावलं उचलाल, अशा काहीतरी अपेक्षा होत्या, पण त्या अपेक्षा काही पूर्ण झालेल्या दिसत नाहीयेत। मला वाटतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या अगोदर संपूर्ण विवेचन केलं आहे। आपल्या राज्यामध्ये साधारणतः 1,36,00,000 खातेधारक आहे। 31 लक्ष असे खातेधारक आहे की या कर्जाच्या दृष्टचक्रात ते सापडले आहे। बाकी लोक कर्ज भरताय, व्याज भरताय आणि त्यांना कर्जाच्या या कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये जी 31 लक्ष शेतकऱ्यांची मागणी आहे, त्या 31 लक्ष शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देताना फक्त बँकांचा फायदा होता कामा नये। त्या शेतकऱ्यांना या कर्जाच्या दृष्टचक्रातून बाहेर पडता यावं ही भूमिका आहे आणि यासाठीच केंद्र शासनाकडे शिवसेना भारतीय जनता पार्टीचं शिष्टमंडळ गेलं होतं की केंद्र सरकारने योजना प्रस्तावित करावी, राज्य आपला हिस्सा आणि वाटा उचलेल, केंद्राने आपला हिस्सा आणि वाटा उचलावा आणि राज्याच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा, ही भूमिका घेऊन मुख्यमंत्री गेले। सुधीर भाऊ, आपल्यासोबत आता बिझनेस सेंटरचे ज्येष्ठ पत्रकार आहेत संजय जोग। संजय जोग सर, तुम्हाला काही प्रश्न विचारतात? संजय जोग सर। नाही, मला सुधीर भाऊ एकच इथे विचारत आहे, तुम्ही जो वारंवार उल्लेख करताय की बँकांचं भलं करायचं नाही, मग बँकांचं भलं करायचं नसेल तर मग ते डायरेक्ट टू ट्रान्सफर जी आता प्राईम मिनिस्टरने जी घोषणा केलेली आहे त्यांच्यातर्फे तुम्ही द्या ना। बरं, दुसरं असं केंद्राने दिलं तर आम्ही वाटा देऊ, आपण केंद्र अजून ठरवतच नाहीये ना, तोपर्यंत असं एक्सपेक्टेड होतं। म्हणजे सुधीर भाऊ, खरं तुमच्याकडनं अपेक्षा भरपूर होत्या। म्हणजे माझ्याकडे आता गव्हर्नरचं स्पीच आहे, म्हणजे त्याच्यामधले साधारण 18 पॅरिग्राफ तुम्ही तसे तिथे दिलेले आहेत बजेटमध्ये। तुम्ही म्हणालात फक्त त्याच्यातलं एकच आहे, त्याच्यातलं एक म्हणजे नोटिफाईल असं करायला लागेल, ते म्हणजे तुम्ही सातत्याने सांगत होतात मागच्या वर्षी की 7,500 कोटी रुपये आम्ही इरिगेशनवर देऊ, ते आता तुम्ही वाढून 8,233 कोटी रुपये दिलेले आहेत। ही डेफिनेटली इंटरेस्टिंग बाब आहे। फक्त तुम्ही जे 17च्या 17 पॅरिग्राफ तिथनं उचलले ते इकडे टाकले, त्यांनी काय अजून समाधान होत नाही ना। तुम्ही जरी म्हणत असाल की 1 कोटी आणि काय ते 61 लाख खातेधारक आहेत, 31 लाख कोटी यांना बेसिकली त्यांचं ओव्हरड्यू झालेलं आहे। आता जी इमिडिएट, हे कसं आहे, तुम्ही म्हणतात तसं लॉंग टर्म झालेलं, आत्ताच्या शॉर्ट टर्म साठी तुम्ही काय देणार आहात इमिडिएट, त्याचा कुठेच उहापोह झाला नाही। सुधीर भाऊ, तुम्ही तर सतत भांडणारे, प्रत्येक वेळेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसला अडचणीत आणणारे, तर आता यासाठी काय करायला पाहिजे होतं? सुधीर भाऊ नाही, मला असं वाटतं की जेव्हा शेतकरी अडचणीत असतो, आपल्याला प्रामुख्याने काही गोष्टी करायच्या असतात। आपल्याला माहित आहे की मागच्या वर्षामध्ये ज्या उपाययोजना आम्ही केल्या त्याचा परिणाम -17% असणारा जो कृषी क्षेत्राचा विकास दर होता, त्या क्षेत्रामध्ये आम्ही 19.3% पुढे गेलो। आपल्याला हे लक्षात येईल की शेतकऱ्यांचं उत्पादन हे काही क्षेत्रामध्ये दुप्पट, काही क्षेत्रामध्ये 2.5 पट वाढलं। तूर डाळीचा प्रश्न निर्माण झाला, तूर खरेदीचा प्रश्न निर्माण झाला, आपण 25 लक्ष टन तूर खरेदी केली। सोयाबीनचा प्रश्न निर्माण झाला, 200 रुपये क्विंटलच्या मागे आपण अनुदान दिलं।
धानाचा प्रश्न निर्माण झाला, 200 रुपये क्विंटलचं अनुदान आपण दिलं. पण सुधीर भाऊ मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. सुधीर भाऊ तुमच्या सरकारने सांगितलंय की 5 वर्षामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचंय. आपल्याकडे बारदाना नसल्यामुळे आपल्याकडे तूर खरेदी झाली नाही. तूर खरेदीचा हमी भाव 5050 होता, शेतकऱ्याला ती 2500 2018 विकायला लागली. सोयाबीनचं तसंच झालं. किमान आपण या योजना, किमान शेतकऱ्यांना हमी भाव सुद्धा आपण जर देऊ शकत नसू तर आपण त्यांना उभं कसं करणार आहोत? या अर्थसंकल्पातून तर त्याची काही उत्तरं मिळालेली नाहीयेत. नाही, हमीभाव योजना आपण देतो. या अर्थसंकल्पातून आपल्याला अनेक उत्तरं सापडली. जसं आपण एक नवीन योजना केली, या योजनेमध्ये आपण निर्णय केला, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात बदल केले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर जाऊन एखाद्याला आपले भाजीपाला विकायचा आहे, आता आपण त्याला गाडीवर चालते कोल्ड स्टोरेज देण्याचा निर्णय केला. 350च्या वरती पशुचिकित्सालय सुरू करण्याचा निर्णय केला. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सूक्ष्म सिंचन योजनेचा निर्णय केला. आज आपल्याकडे अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे, म्हणून समूह शेतीसाठी पथदर्शी प्रकल्पासाठी 200 कोटी रुपये आपण उपलब्ध केले. सिंचन क्षेत्रासाठी आपण जे सांगत आहात, हे 3 वर्ष, पहिले 3 वर्ष असे आहे की ज्यामध्ये पहिल्या वर्षी मी 7272 कोटीची घोषणा केली, 1 रुपयाचा कट गावला नाही. कोणत्याही विभागाला कट गाजला तर चालेल सुधीर भाऊ, पण जलसंपदा विभागाला मी कट गावला नाही. सुधीर भाऊ, मागच्या वर्षी 7850 कोटीची घोषणा केली, मी पूर्ण पैसे दिले. सुधीर भाऊ, क्षेत्राचं बजेट मी 100% देतो. नाही सुधीर भाऊ, तुम्ही कृषी क्षेत्राचं बजेट 100% केलं, पण त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल असं काय होतंय की जिथं खरेदीच होत नाही, जिथं पैसेच मिळत नाही शेतकऱ्याला, जिथं पैसेच मिळत नाही तिथं उत्पन्न दुप्पट कसं होणार? नेमकं कसं होणार ते दुप्पट ते सांगाल का? मी जसं उत्पन्न दुप्पट झालं कसं होईल हे सांगायची आवश्यकताच नाही. आता जर आपण विकास दर पाहिला, कृषी विकास दर हा आता उत्पन्न या वर्षात आपण दुप्पट केलं. आता तर 2021 पर्यंत उत्पन्न आणि उत्पादन दोन्ही दुप्पट करायचं आहे. आणि यासाठी पायाभूत सुविधा आहे, ऊर्जा. आता ऊर्जेमध्ये कनेक्शन दिल्या जात नव्हते, आत्ताच आपण आकडा वाचला. मागच्या काँग्रेसच्या राज्यामध्ये 5 वर्षात 500 कोटी दिले नव्हते. मी एका वर्षात 1039 कोटी, या वर्षी 950 कोटी हे विद्युत कनेक्शनसाठी देतोय. सुधीर भाऊ, तुम्ही खूप धाडसी ग्राम सडक योजना, पंतप्रधान ग्राम सडक योजनेसोबत आपण सुरू केली. नाही सुधीर भाऊ, तुम्ही खूप धाडसी विधान केलेलं आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालेलं आहे. तिकडे आता तुम्ही परवापर्यंत घोषणा करेपर्यंत शेतकरी तिकडे तुरीसाठी रात्रंदिवस तिकडे रांगा लावून बसलेला होता खरेदी केंद्रांबाहेर. त्याची तूर खरेदी होत नव्हती, बारदाना नाही, पैसे नाहीत असं सांगितलं होतं. अगदी 300 कोटी रुपये अजून शेतकऱ्यांचे देणं बाकी आहे. त्याच्यामुळे कुठं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं ते माहित नाहीये. तुम्ही ही सगळी भरीव तरतूद करताय, पण ती तरतूद पूर्ण खर्च होते का? 31 मार्च पर्यंत ही तरतूद पूर्ण खर्च होते का? दुप्पट झालं म्हणूनच उत्पन्न दुप्पट झालं म्हणूनच रांगा लागल्यात विक्रीसाठी. जर शेतामध्ये उत्पन्नच झालं नसतं तर रांगा लागल्या नसत्या. सुधीर भाऊ, ज्या तुरीचे समजा 1 क्विंटल तुरीचा भाव समजा 5500 रुपये आहे, त्याचे आपल्याला 2 क्विंटलचे 10,000 रुपये मिळायला हवेत. तिथे जर शेतकऱ्याला 2,500 आणि जर तूर विकून 5,000 2 क्विंटलचे मिळत असतील तर ते दुप्पट झालं का निम्म झालं? नेमकं काय झालं त्याच्यामध्ये? सरकार जेव्हा खरेदी करते तेव्हा सरकारला मिनिमम सपोर्ट प्राइसच्या कमी भावात तुरी खरेदी करता येत नाही. सरकार म्हणून तर खरेदी बाजारात उतरलं, 25 लक्ष टन खरेदी केली. याचं एकमात्र कारण आहे की शेतकऱ्यांना मिनिमम सपोर्ट प्राइस दिला पाहिजे, जे आपला जो दर आहे तो प्राप्त व्हावा. आणि यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर जेव्हा सरकारच्या खरेदी केंद्रावर आले तेव्हा बारदाण्याची कमी पडली. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि कृषी मंत्र्यांनी बारदाणे खरेदी करण्याचा अधिकार ताबडतोब जिल्हाधिकारी महोदयांना दिला. त्याला लागणारा पतपुरवठा हा सुद्धा ताबडतोब आपण उपलब्ध करून दिला आणि हा आज प्रश्न आणि समस्या सुटली. पण ज्या मूळ मुद्द्यावर मी आपल्याला सांगितलं, सोयाबीन असेल,
तूर असेल, सुधीर कडधान्य भाऊ, असेल, सुधीर भाऊ. धान्य असेल, सुधीर भाऊ. तेलबिया असेल, यामधलं उत्पादन वाढलं, आर्थिक पाहणी अहवाल आपण वाचला असेल. ठीक आहे सुधीर भाऊ, आर्थिक पाहणी अहवाल आणि तुम्ही जे आकडे सांगताय आकड्यांमध्ये उत्पन्न वाढलं असेल, प्रत्यक्षात काय झालं एकदा आपण शेतकऱ्याला भेटून विचारायला हवंय. पण दुसरा एक प्रश्न आहे की विरोधी पक्ष जे आहेत ते तुमच्या या सगळ्या अर्थसंकल्पावरती प्रचंड नाराज आहे. त्यांनी असं म्हटलं की 7/12 कोरा करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही अर्थसंकल्पात काहीतरी तरतूद करणार अशा आशयाची आश्वासनं दिली होती. तसं काही झालेलं दिसत नाहीये. तुम्ही त्यासाठी नेमकं केलंय काय मग शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्यासाठी? आता काय स्थिती आहे? अर्थसंकल्पात काही तरतूद आहे का? नाही, कर्जमुक्तीच्या संदर्भात अर्थसंकल्पामध्ये मी एक पॅरेग्राफ वाचला. मला असं वाटतं की विरोधी पक्ष तर गोंधळ घालत होता. त्यांनी अर्थसंकल्प वाचलाही नाही, ऐकलाही नाही आणि न ऐकता त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. आता अर्थसंकल्प न ऐकता प्रतिक्रिया देणाऱ्या विरोधकांच्या प्रतिक्रिया किती गंभीर असतील? त्यांनी तर अर्थसंकल्प ऐकलंच नाही. त्यामुळेच तुम्हाला विचारतोय की नेमकं काय केलं तुम्ही सांगा महाराष्ट्राला. त्या भगवद्गीतेमध्ये संजय वाद महाराष्ट्राला मी सांगतोय, मी आवाहन केलं, आम्ही कर्जमुक्ती देणार आहे. केंद्र सरकारकडे आमचं शिष्टमंडळ जाऊन आलं. केंद्र जी योजना या संदर्भात करेल त्यामध्ये राज्याचा हिस्सा आम्ही देणार आहोत. पण हे देत असताना राज्यातल्या जे शेतकरी कर्ज व्याज भरतात त्यांना मी आवाहन केलं की उद्या कर्जमुक्ती होणार आहे म्हणून तुम्ही कर्जाचं मुद्दल आणि व्याज भरणं बंद करू नका. तुमच्यासाठी कर्जमुक्तीची घोषणा जेव्हा होईल तेव्हा अशा कर्जाचा हप्ता भरणाऱ्या, व्याज भरणाऱ्या लोकांसाठी सुद्धा आम्ही स्वतंत्र योजना आणू. पण आपण जर आज उद्या कर्जमुक्ती होणाऱ्या या भावनेतून कर्ज भरणं बंद केलं तर मात्र आर्थिक प्रश्न निर्माण होतील. ठीक आहे सुधीर भाऊ, मला एक छोटा प्रश्न विचारायचा आहे की आता जी राज्याची स्थिती आहे आणि आताच्या राज्याच्या तिजोरीचा जो प्रश्न आहे तो पण गंभीर आहे. 3,50,000 कोटींपेक्षा जास्त आपल्यावरती कर्ज आहे. तर ही स्थिती जी आहे ती चिंतेची असं वाटत नाही का तुम्हाला? आणि त्याच्यावरती काय उपाय तुम्ही शोधलाय का? नाही, वारसा आम्हाला कर्जाचा डोंगर आला होता पण आम्ही काही उपाय शोधले ज्यामध्ये आपणही खरं तर कौतुक केलं पाहिजे. जे साधारणतः वित्तीय निर्देशांक असतात त्याच्यामध्ये ऋणभार किती असावा, राज्याच्या एकूण जीएसडीपीच्या तुलनेमध्ये किती टक्के कर्ज आपल्याला घेता येतं, तर ते कर्जाची मर्यादा 22 काही टक्के आहे. मागच्या सरकारमध्ये जेव्हा आम्ही आलो तेव्हा ही ऋणभार 16.6% होतं, ते आता आम्ही 15.5% आसपास आलो आहे. म्हणजे ऋणभार कमी झाला, कर्जाची रक्कम वाढली हे जे तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये जीएसडीपी किंवा आपला विकास वाढल्यानंतर ही कर्जाची रक्कम पण सुधीर भाऊ, नाही सुधीर भाऊ, हे मध्ये आपण कमी झालो. पण जनरली जेव्हा राजकोषीय तूट, पण जेव्हा तुम्ही ऑपोजिशन मध्ये होतात तेव्हा ह्या संबंध याचा बागलबुवा करत होतात की केवढं कर्ज वाढलंय, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र. अहो सर, 3.50 लाख कोटी आणि आता वित्तीय आयोगाने दिलेल्यानुसार आपण जे 22.1 करोड येतात हे सर्वांना माहिती आहे ना. पण मुळात आपण इन्कम सोर्स वाढवण्यासाठी, ऍडिशनल महसूल येण्यासाठी काय उपाय योजलेले आहेत ते काही सांगत नाही आहात. त्या संदर्भात तरी विषद केलं पाहिजेत ना, कारण लोकांना अजून हेच समजत नाहीये. सुधीर भाऊ, नाही, मला वाटतं की तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तुम्ही न समजता जर एखादी गोष्टीचं विश्लेषण केलं तर ती योग्य होणार नाही. आम्ही जेव्हा आरोप करायचो तेव्हा हा ऋणभाराचा दर 17.5% 18% असायचा. पण तो लिमिट 15.5% आणला. पण भाऊ तोही लिमिट मध्येच होता. तो बेसिकली त्यावेळेच्या वित्त आयोगाने दिलेल्या लिमिट मध्येच होता. त्यामुळे तो काय क्रॉस झालेला नव्हता. त्यामुळे तुमच्या आर्ग्युमेंट मध्ये तसं तथ्यच वाटत नाही ना. तो नाही क्रॉस झाला नव्हता पण तो वाढला होता. तो आम्ही कमी केला हे सांगतोय. ठीक आहे ना. तो वाढला होता, तो 17.5% वरती होता, तो आम्ही 15.5% आणला. हा एका क्षणात शून्यावर आणता येत नाही ऋणभाराचा. ठीक आहे सुधीर भाऊ, माझा एक छोटा प्रश्न आहे, अगदी जाता जाता छोटा प्रश्न की या आजच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या तुम्ही भरीव तरतुदी केल्या आहेत त्या सगळ्या भरीव तरतुदी हजारो कोटींचे आकडे आहेत, ते सगळे पैसे खर्च होतील 31 मार्च पर्यंत, अगदी नाही म्हणजे 90% तरी पैसे खर्च होतील याची हमी तुम्ही घेता का आता? नाही, दरवर्षीच आपण हमी घेतो. मागच्या वर्षी साधारणतः आसपास 80% आसपास खर्च झाला होता आणि त्यातूनच विकास दर वाढला. विकास दर हा असा अनैसर्गिकपणे किंवा
विकास दराचा आकडा कधीच नसतो. विकास दर वाढला, कृषी क्षेत्राचा विकास दर वाढला, जनरल विकास दर जो 5.4% काँग्रेसच्या राज्यात होता तो 9.4% झाला. शेवटी वित्तीय निर्देशांकामध्ये विकास दर किंवा कृषी क्षेत्राचा विकास दर हा बघितला जातो. जो -17.5 होता तो 19.3% झाला. हा विकास दर धरला जातो. ठीक आहे, सुधीर भाऊ. बचत गटाला त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये 800 कोटी कर्ज होतं, ते 1600 कोटी आपण दिलं. विजेचा वापर 4.8%नी वाढला. ठीक आहे. उद्योग क्षेत्रामध्ये वाढ झाल्याशिवाय होत नाही. नक्कीच आज सुधीर देशाच्या भाऊ. उद्योग क्षेत्रामध्ये आपला वाटा 20.5% आहे. नक्कीच सुधीर भाऊ, आकड्यांमध्ये महाराष्ट्र नेहमीच प्रगत वाटतो आणि कुठलंही राज्य आणि देश आकड्यांमध्ये कायम प्रगत असतं. वस्तुस्थिती काय आहे, ग्राउंड रियालिटी काय आहे ती चेक केली पाहिजे. शेतकऱ्यांना काय मिळालं ते चेक केलं पाहिजे. आणि आत्ताच्या तुमच्या बोलण्यातून अपेक्षा करूयात की शेतकऱ्यांचं समाधान झालं असेल. धन्यवाद तुम्ही एबीपी माझाला दिलेल्या वेळेबद्दल. संजय सर, धन्यवाद. थँक्यू.